10 रुपयात घेतलं चिरमुऱ्याचं मापटं. 10 रुपयात घेतलं चिरमुऱ्याचं मापटं. गूळ किसून किसून केला चपटं. गुलाबी केशरी हिरवा रंग. गुलाबी केशरी हिरवा रंग पाकात घालून छान झाला संग. चिरमुरे मस्त खुसखुशीत भाजले. चिरमुरे असे मस्त खुसखुशीत भाजले. पाकात टाकताच भारी लाजले. तूपही थोडं चवीसाठी घोळले. तूपही थोडं चवीसाठी घोळले. सुंदर असे लाडू वळले. हे लाडू मुलांना आवडतात भारी. हे लाडू मुलांना आवडतात भारी. कुरुम कुरुम खाण्याची मजाच न्यारी. एका मापट्याचे लाडू झाले परातभर. एका मापट्याचे लाडू झाले परातभर. 3 रंगांचा छान झाला थर. 10 रुपयात लाडू येतात 6. 10 रुपयात लाडू येतात 6. मापटभर चिरमुऱ्याचे 24 झाले पहा. 15 रुपयांचा गूळ होता. 15 रुपयांचा गूळ होता. 25तच लाडवांचा कटला पत्ता. 25तच लाडवांचा कटला पत्ता. तर या अशा पद्धतीने छान असे चिरमुरे लाडू आणि 3 रंगामध्ये बनवलेले आहेत. खुसखुशीत असे भाजून घेऊन. तर हाताला चटकेही बसतात. तर तुपाचाही हात लावू शकता आणि थंड पाण्याचाही हात लावू शकता. छान असा पाक आपला झाल्यावरती मस्त असे लाडू वळायला येतात. तर बघा खूप छान सुंदर असे लाडू झालेत आणि एकदम खुसखुशीत. तर अशा पद्धतीने चिरमुरे लाडू नक्की करून पहा. मी याच्यामध्ये हिरवा, केशरी व गुलाबी रंग वापरलेला आहे, खायचा रंग. तर हे बघा अशा पद्धतीने मुलांनाही रंगीबेरंगी लाडू खूप आवडतात. तर हे बघा आणि मलाही खूप आवडतात. तर अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर छान असा तूप टाकून थोडासा पाक केलेला आहे गुळाचा. प्रत्येकी मी थोडा थोडा अर्धी वाटी गूळ घातलेला आहे. तर जास्त पण गोड नाही, एकदम मीडियम झालेला आहे आणि चविष्ट एकदम स्वादिष्ट. तर हे बघा परातभर लाडू आपले तयार आहेत. तर हे 3 रंगामध्ये मी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मी लाडू करून घेतलेले आहेत. तर एक मापटभर चिरमुर आणलेलं होतं 10 रुपयांचं आणि 15 रुपयांचा गूळ होता. तर हे बघा 25 रुपयात आपले हे लाडू छान असे करून झाले. कितीही खा. तर खूप छान सुंदर. तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर हे बघा रंगीबेरंगी लाडू कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.